आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत म्हणून जनतेची भावना, मालमत्ता कराविषयीची भावना लोकांची आहे ती पोहोचवण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे। आपण पाहतोय की शास्ती माफी दिलेली आहे 90%, पण शास्ती माफी देत असताना आपला जो पहिला विषय जो आहे 2016 पासून 2021 पर्यंत जो मालमत्ता कर लावलेला आहे तो न्यायप्रविष्ट आहे, अपूर्वशी प्रभावाने असल्यामुळे तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। दुसरा विषय आहे 2016 ते 2022 पर्यंत जो डबल टॅक्स आहे, म्हणजे महापालिकेने एकही रुपया न खर्च करता आपल्यावर तो कर लादलेला आहे आणि जनतेने सिडकोला सर्व्हिस टॅक्स भरलेला आहे। हा डबल टॅक्स हा विषयही आपला बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे। तिसरा विषय 65% जी कर सवलत जनतेला मिळायला पाहिजे, जी गावठाण भागातील लोकांना दिलेली आहे, सिडको कॉलनीतील लोकांना दिलेली नाहीये, तो विषय सुद्धा आपला बॉम्बे हायकोर्टामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्याचप्रमाणे प्रधान सचिव गोविंदराव साहेबांकडे पेंडिंग आहे। हा विषय पेंडिंग असताना हा वादग्रस्त वर्ष जे आहे ह्याचा आपण टॅक्स लोकांकडून जनतेकडून जबरदस्तीने वसूल करू नये ही मागणी आम्ही केलेली आहे। आपल्याला वसूल करायचा असेल तर आपण 22 पुढचा वसूल करा, 22, 23, 23, 24, 24, 25, 25, 26 लोकांना सवलत द्या, मुभा द्या। एकदम एक रकमी कर मागू नका, जनता भरू शकत नाही, त्यांना बिल बायफर्केट करून तुम्ही द्या, म्हणजे 22 ते 23 तुम्ही वेगळं बिल द्या, 23, 24 वेगळं बिल द्या, जनता भरायला तयार आहे, त्या बिलावर तुम्ही शास्ती माफी द्या। पण लोकांकडून वादग्रस्त जो वर्ष आहे, डिस्प्युटेड जो इयर आहे, जो न्याय प्रविष्ट आहे, त्या गोष्टी तुम्ही त्या कर लोकांकडून घेऊ नका। आज जनता काय करते, करभार जाते लाईन मध्ये, पण पुढे आल्या समजतं की मागचा कर मागतायत, जनता कर भरू शकत नाही, ती माघारी येते। जर महापालिकेला पैसा हवा असेल, कर हवा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने लोकांना सवलत दिली, मुभा दिली तर लोक भरतील। तर आपण अशी कर प्रणाली आणा की लोकांना सुसह्य असेल, अशी मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे। त्याचबरोबर आपण जी कर सवलत, जी शास्ती माफी 90% दिलेली आहे 15 ऑगस्ट पर्यंत, तर 15 ऑगस्ट पर्यंत लोकांना भरणं शक्य नाहीये। लोकांचे पगार होतात 1 ते 10च्या मध्ये, त्याच्या पुढे तुम्हाला भरू शक्य नाहीये, तर तुम्ही तो मुदत सुद्धा 15 नोव्हेंबर पर्यंत वाढवावी, जेणेकरून लोक भरतील आणि टप्प्याटप्प्याने भरतील, एकदम भरू शकत नाही। जनता सामान्य आहे, आपण आधी जिजिया कर लादलेला आहे, अशा काळामध्ये तुम्ही जर सगळं एक रकमी वसूल करणार असाल तर जनता कर भरणार नाही आणि लोकांना सांगणं कर भरू नका। तर आमची मागणी आहे तुम्ही बायफर्केट करा, पहिला जो 16 ते 21चा जो कर आहे तो कंपल्सरी करू नका, पुढचा कर आम्ही भरायला तयार आहोत। लोकांसारखी स्टंटबाजी करत नाहीये, सामदाने स्टंट केले। खरं तर शास्ती माफीचा निर्णय किंवा अधिकार हे फक्त आयुक्तांनाच आहेत, कुठे सुद्धा त्यांना शासनाकडे याची गरज नव्हती। स्वतः प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे की अधिकार तुमचे आहेत, तुम्हाला आमच्या आदेशाची गरज सुद्धा नाहीये, तर तुम्ही काय निर्णय घेत नाही, स्पष्ट भाषेत बोललेले आहेत। तरी आयुक्तांनी इतका विलंब केला आणि आता त्यांनी आपण मागे लागल्यामुळे, वारंवार मीटिंग केल्यामुळे, आपण आंदोलन केल्यामुळे त्यांनी आता कुठे 90% शास्ती माफी जाहीर केलेली आहे। तर आम्ही लोकांना हे सांगतोय की हे तर होणारच होतं, आपण योजना येणं ही कुठली महापालिका देतच असते, उलट ही महापालिकेने दिली नाही लवकर आपल्याला, त्यासाठी आम्हाला खूप पापड वेलावे लागले। तर आमचा जो मूळ मुद्दा आहे 65% कर सवलत तो अजूनही पेंडिंग आहे, त्याची मीटिंग अजूनही पेंडिंग आहे। ती मीटिंग झाल्याशिवाय आपल्याला कर भरायचा नाहीये असं आम्ही लोकांना आवाहन करतो। खरं तर 90% शास्ती माफी दिली खरी त्यांनी, पण 15 ऑगस्ट पर्यंतच दिली आहे, खूप कमी मुदत दिलेली आहे। तर आमची हीच मागणी आहे की आपण ही शास्ती माफी 90% शास्ती माफी 15 नोव्हेंबर पर्यंत करावी, जेणेकरून प्रत्येक वर्षी लोक कर भरत जातील, हळूहळू कर भरतील। आठवड्याभरापूर्वी आयुक्त साहेबांनी जसं शास्ती माफीचा 90% शास्ती माफीचा निर्णय जाहीर केला, त्याच्या अगोदर जी राजकीय स्टंटबाजी झाली तशी स्टंटबाजी काय करायला आम्ही आलो नाही, ना मोर्चा घेऊन आलोय। आम्ही एक पत्र दिलं होतं की शास्ती माफीनंतर लोकांची जनभावना काय त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्या गोष्टी घेऊन एक लेटर दिलं होतं आयुक्तांना की बाबा आमचं शिष्टमंडळ येईल आणि त्याच्यावर काय काय विषय आहेत, लोकांची जनभावना काय म्हणते, त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आम्ही चर्चा करण्यासाठी येणार आहोत। तर त्या अनुषंगाने आम्ही आज चर्चा करण्यासाठी आलो होतो। लोकांची जनभावना अशी म्हणते की बाबा आम्हाला जर आता 31 जुलैपर्यंत 5% माफ आहे, तो या वर्षाचा करंट वर्षाचा टॅक्स माफ आहे 5%, तर 5% माफीवर आम्ही निर्णय घेताना जेव्हा तो भरायला जातो त्यावेळेस सॉफ्टवेअर पूर्ण कर मागते, तुमची कम्प्युटर प्रणाली ती पूर्ण कर मागते, तर कसं करायचं? किंवा आम्हाला मागचा 22 पासून पुढचा कर भरायचा आहे, शास्ती माफ घ्यायची आहे, पण ते आम्हाला भरता येत नाही कारण ती कर प्रणाली जी आहे कम्प्युटर कर प्रणाली ती ऍक्सेप्ट करत नाही। तर ही लोकांची जनभावना घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो की 16 ते 21चा न्याय प्रविष्ट आहे आणि 16 ते 22चा हा डबल टॅक्स आहे, तर आपण 16 ते 21चा जसं मागच्या वेळेस आपण अलग बायफर्केशन केलं होतं आणि पुढच्या प्रत्येक वर्षाचं अलग बायफर्केशन द्यावं, त्याची शास्ती द्यावी।
म्हणजे लोकांना प्रत्येकाला ज्याला जो कर भरायचा असेल तो 22 पासूनचा पुढचा कर भरता येईल आणि जेणेकरून महापालिकेलाही पैसे मिळतील आणि जेणेकरून लोकांनाही ती सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती आणि अशी लोकांची जनभावना होती की आम्ही जनभावना आयुक्तांकडे व्यक्त केली आणि आयुक्त साहेबांना सांगितलं की याच्यावर तुम्ही उद्यापर्यंत निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून आम्हाला लोकांना उत्तर देता येईल की बा पुढे काय करायचं किंवा कोणता कर भरायचा कोणता कर नाही भरायचा किंवा काय करायचं असं लोकांना आम्हाला सांगावं लागेल. पण न्यायप्रविष्ट आणि जे सुप्रीम कोर्टात आहे, हायकोर्टात आहे आणि राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे सचिवांकडे ज्या गोष्टी प्रलंबित आहे त्या चर्चा झाल्या पाहिजे. 16 ते 22चा कर आम्ही भरणार नाहीत आणि पुढचा कर लोकांना सवलत मिळावी जेणेकरून कसं भरता येईल त्या अनुषंगाने आम्ही आमचं निवेदन दिलंय आणि आयुक्त साहेबांनी एक सांगितलंय की आम्ही उद्यापर्यंत तुम्हाला याचं क्लॅरिफिकेशन देतो. त्याच्यानंतर आम्ही पब्लिकमध्ये जाऊन त्याच्या लोकांना कसं सांगता येईल किंवा लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह करता येईल याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.